गोव्यामध्ये आमचा दुसरा दिवस होता. रूमच्या पहिल्यांदा खाली येऊन कने सौरभाने मी कलिंगडी बीच पाशी चाललेलो. गोव्याच्या आतमध्ये इथं 10-12 जण कार्यकर्ते रंगपंचमी खेळायला देत बघा. रंगपंचमी सपरायली तरी पण एन्जॉय चालू होता. इथनं पुढे चालत आलो म्हणजे कलिंगडी बीच पाशी. आणि मला आपली भाऊ लोक लाईक कमेंट मध्ये विचारायला देत की इचलकरंजी मध्ये बस किती वाजता असत्या. 9:30 वाजता असत्या भावानो. आणि ती पण सकाळी एकदाच असत्या फक्त. इथं आम्हाला फॉरेनर पण बघायला मिळाले बघा फिरायला. गोव्याच्या बीच पाशी एवढं ऊन पडलेलं का नाही, मग थोडस एक बिस्लेरी बॉटल आणि आईस्क्रीम घेऊन आलतो बघा. ते पण खाऊन घेतलो एकदम निवांत बसून. ह्याच्यानंतर मला एक सिनेमॅटिक शूट मारायचा होता, म्हणजे तो पण मारून घेतलो बघा. रात्र झाल्यानंतर की नाही आम्हाला बीच वरती वातावरण असं बघायला मिळालं बघा. सगळीकडे लाइटिंग वगैरे सुरू झाली बघा. ह्या बीच वरती असं हातातलं किचन पण घालतात बघा. लेट लागते रात्रीचं. पबच्या लाईनीमध्ये आल्यानंतर की नाही पबची लाईन पूर्णपणे मोकळी पडलेली बघा. इथं फिरायचा मूडच गेलता, म्हणून की नाही एनिमीज इथं किचन पण विकायचे, ते घेण्यासाठी आलो बघा. किचन म्हणजे मी 3 घेतलेलो बघा. हे सगळे किचन नारुडो मधले होतं. त्यातले एक कुनाई घेतलेलो, जाबुजा मुमुचीचं पण एक घेतलेलो बघा. 3 नंबरला म्हणजे मिनाटो सेन्सीचं पण घेतलेलो. शेवटला म्हणजे माझं फेवरेट, माझं लय आवडतेलं म्हणजे इताचीचं पण घेतलेलो. जाताना फॉलो करून कमेंट बॉक्स चेक करून जावा. रूमचा नंबर पिन केलोय गोवा मधल्या.